काय ऐकणार नाही? अरे बाबा काही कळणच झालंय र. समद्या गावात नुसता उंदराचा सुळसुळाट झालाय बघ. जिकडं बघावं तिकडं उंदीरच उंदीर. त्या दिवशी बी आला होता तू घरी यायच्या आधी. होय का? हा, काय माहित कुठनं यायला लागलेत एवढे उंदीर अचानक. आता मी आलोय तर हे येणारच ना, नाहीतर मी कशावरून येतोय? काय म्हणलंस? आ काय नाही काय नाही, मी म्हटलं की पुन्हा आला तर मला सांगा. जरा वेगळाच आहे हा पोरगा. कसा भी असला तरी गोड आहे. दाखव तरी. योग्य वेळ आल्यावर कळेल तुला. आता मी कुठल्याही योग्य वेळेची वाट बघत बसणार नाहीये. तू उद्याच्या उद्या इथून निघायचंस. ठीक आहे, तू म्हणशील तसं मी उद्या तिथून निघून जाईल. तू लगेच तयार झालास? हो, तू माझी आई आहेस ना, मला तुझी आज्ञा ऐकायलाच हवी. बरं आहे, पण जास्त कटकट न करता तयार झालायस तू. आता तू मला आई म्हणायचा प्रश्नच येणार नाही. तसंही 1.5 दिवस इथे राहिलास, पुरे झालं. उद्या सकाळी जा. ठीक आहे, मी उद्याच इथून निघून जाईल, पण एक लक्षात ठेव, तूच मला उद्या जाण्यापासून अडवशील. बघच तू. मी वाट बघ. बघेनच, तू मला थांबवण्याची वाट बघेनच. कोण जिंकतं कोण हारतं हे कळेलच उद्या. गंगाई, कालच्या त्या औषधाचा चांगला परिणाम झालाय बरं का गणपतवर. रात्री चांगली झोप लागली त्याला. होय काय? त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते. हा हा, काय रे बाळा, काय झालं? कुठे निघाला? मी चाललो माझ्या घरी. घरला? ते कशा पाहिजे? माझ्या आईनं मला घरी जाय सांगितले म्हणून. जगदंबा, काय ग, तू त्याला घरातून जायला सांगितलंस होय? हो, मीच त्याला म्हणलं होतं तुला बरं वाटल्यावर जा घरी. आता त्याला बरं वाटायला लागलंय म्हणून निघालाय तो. अगं पोरी, कोणाचा एवढा राग करू नये. एवढंसं पोरग गावात एकटं आलंय, अजून त्याला पूर्ण बरं बी वाटलेलं नाही. त्याला एकट्याला कसं पाठवायचं सांग बरं. गणपत, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको बरं. तू इथंच राहा अजून 2-4 दिवस. तसं बी तुझ्या घरच्यांना आपण शोधू, मग त्यांच्या बरोबरच पाठवणार तुला. हवं तर मी सोडायला येईन ना तुला. अव, माझ्या आईनं सांगितलं तरच मी इथं थांबेन. मी तुझी आई नाही आणि मी तुला थांबायला पण सांगणार नाही. ठीक आहे, मी निघतो. अरे गणपत, अरे थांब, माझं जरा ऐक. हे काय, हा कुठे निघाला? मी माझ्या घरला निघालोय. तू किती चांगला आहेस. तू किती छान गोष्टी सांगतोस, छान छान कोडी घालतोस. तुझ्यासोबत खेळायला मज्जा येते. थांबणार आहे का ना आमच्यासाठी? माझे मित्रमैत्रिणी सुद्धा याचं कौतुक करायला लागले. यानं काय जादू केली कुणास ठाऊक. मी सांगितलं नव, माझ्या आईने मला थांबविलं तरच मी इथं थांबेन. ठीक आहे, मी उद्याच इथून निघून जाईल, पण एक लक्षात ठेव, तूच मला उद्या जाण्यापासून अडवशील. बघच तू.
कोण जिंकतं कोण हारतं हे कळेलच उद्या. किती रागवतेस गाई, तू माझ्या पार्वती मातेचं तुळजाईचं रूप आहेस. आता तू मला ओळखलं नाहीस, पण जेव्हा माझी ओळख पटेल तेव्हा तू स्वतःच माझं कौतुक करशील. बघा ती काय बी बोलत नाहीये. ठीक आहे, पण जायच्या आधी माझं एक महत्वाचं काम आहे. आता हे काय आणखी नवीन नाटक हे ग? अव हा एकटं जायचं म्हणतोय, असा कसा जाईल जो पोरगा? नाही नाही, त्याला असं पाठवायचंच नाही ना आपण. गणपत, अरे ऐक. अरे हो, असं काय हा पोरगा एकटा कसा काय जाईल तो? नाही नाही, त्याला एकट्याला कोण पाठवतंय? चल बघू आपण, चल. कुठून ही अवदसा आली आणि मानगुटीवर बसली माझ्या? सासूनी छळलं ना, एवढे छळत्या मला. आला सवय, बरं झालं. या की जरा हात लावा. अगं ते परसदारी एका बाजूला रचून ठेवलेले समदे दगड पडल्यात, ते लावायचे आहेत मला. तेवढं झालं की येतो की तुझ्या मदतीला. मरू दे की दगड, एवढं काय महत्वाचं आहे? इथं बायको राबत्या तर तिला जरा मदत करा. अवदन आणि पार घाम काढलाय. अगं आत्ताच तर बसल्यास की जात्यावर 2-4 ओव्या म्हणजे आपोआप सगळं दळून होतंय बघ. तुमच्या बहिणीच्या शिवाय खाते तेवढं पुरेसं आहे की. आणखीन ओव्या कशा पायी? गप गुमान बसा इथं. ओव्या बी तुम्हीच गावा, दळण बी करा. ही बाया कुठं गाव उंडगायला गेलीये? वर यांच्याकडनं समधी काम करून घेते. अचानक येऊन टपकली तर मग दादा, वहिनी, अगं काय हे? तू माझ्या दादाला कामाला लावलंस व्हय? तुझा हात कुठं गेलं? एवढंच काम करून कमरडा मोडला का काय तुझा? अगं असू दे, दमले असून ती, कामाची सवय नाही तिला. हेच दादा, हे असं बोलूनच डोसक्यावर चढवून ठेवलंय तिला. उगाच काम कराय ना ग, काय ना ग, उठायचं घरात ना आणि गावपरिंडात लोकांच्या उठाटिवी करत बसायचं. अरे गरीब स्वभावाचा आहेस तू. तुझ्या या अशा स्वभावामुळं गुंडाळून ठेवते ही तुला. जरा तोंड वाकडं केलं, मुळमुळी रडलं की झालं. पागळला माझा दादा. खरंच पाठीमध्ये उसण भरले हो. हात बी लई दुखाल्यात. बाई ग बाई, राहून दे मग. मला असं वाटत होतं की ह्या सोन्याच्या पाटल्या द्याव्या मी माझ्या वहिनीला. राहू दे आता वहिनी, राहू दे. काय उगीच तुझा हात दुखायला लागलाय. त्यात आता ह्या पाटल्या मी तुला देणार, तुला घालताना त्या त्रास होणार कशाला? राहू दे त्या परस. ही एवढी उदार झाली, चक्क सोन्याच्या पाटल्या देते. वा वा, या पाटल्यांसाठी मी हेच काय आणखीन 4 कामं करीत. एकदम बारीक नक्षीकाम असलेल्या जाड पाटल्या आहेत. वंश, एवढे काय हात दुखत नाही माझे. कसं काय ग? नाही म्हणजे मला कसं कळणार? पुरावा नको व्हय? पुरावा आता देते की पुरावा. आवो उठा, आवो उठा की. हळू जरा दमन. ये बघ. कुठे दुखतात हात? मी एकटी धावू शकते. असं डोसकं फिरल्यागत करतेस बघ कधी कधी. आता माझ्या पाटल्या द्या की. पाटल्या? हाडलाय माझं थिएटर. वाट बघ. पुण्यांदा माझ्या पुढं अशी हुशारी करायची नाही. समजलं?
लईच माज आला हिला. एक दिस नाही हिचा माज उतरवला तर नाव सुंदरा लावायची नाही. मला तुम्हाला समजेसनी काहीतरी सांगायचंय. म्या गावातून निघतोय. तुम्ही समधीने माझी काळजी घेतली. जनक काका, गंगाई काकी यांनी माझी लय काळजी घेतली. मला खाऊ पिऊ घातलं, त्याबद्दल म्या त्यांचा लय आभारी आहे. पण जाता जाता मला या गावासाठी काहीतरी करायचं आहे. अगं, हे तरी एवढंसं पोरग आहे, हे काय करणार आपल्या गावासाठी? तुमच्या गावात उंदीर लय झालेत ना. समद्यासनी त्रास भी होतोय. मी त्यांना या गावातून बाहेर काढू शकतोय. अरे बाबा, नुसता धुमाकूळ घातलाय त्या उंदरांनी. पण तू कसं घालवणार रो बाळा त्याला? अव हा खरं बोलतो आहे. उंदीर ऐकतो याच. तुम्ही इथं का आलाय सांगा बरं. असं हा झाला ना आजच्या पुरता नैवेद्य. जा आता आणि पुन्हा यांना त्रास द्यायला यायचं नाही. आता गंगाई वहिनी म्हणतात तर खरंच असणार. बरं बाबा, तू खरंच घालवणार असशील या उंदरांना तर घालव. वय बाबा, लई मोठी पिढा जाईल बघ. म्या उंदरांना घालवू शकतो, पण ते खरंच गेलेत की नाही हे बघायला मला आणखी काही दिवस या गावात राहायला लागेल. म्हणजे तुम्हाला पुन्हा त्रास न ग. अरे मग राहा की. म्या थांबलो असतो काका, पण पण काय? म्या कोणाला तर म्हटले की ती मला थांबवत नाही तोपर्यंत मला थांबता येणार नाही. अरे बाबा बोल की, पण तू कुणाला म्हणलायस? जगदंबा? हो, ही जगदंबाच आहे. आणि हिचे डोळे चांगले आहेत की, काही आंधळी बिंदळी झालेली नाही. चांगलं टुकू टुकू बघते सगळ्यांकडे. जगदंबा, तुझं आणि यांचं काय भांडण आहे ते आम्हाला माहित नाही, पण तो गावासाठी काही चांगलं करत असेल तर तुझं हट्ट सोड की. आणि तसं बी त्याच्या घरच्यांचा शोध लागला बिगर मी त्याला इथून जाऊ द्यायचा नाही. हा, जगदंबा, अगं बाबा खरं बोलत आहे. सोड की तुझा हट्ट. मग हिनं त्या मधचं नक्की काय केलं? ठीक आहे, राहा तू आणखी काही दिवस.